नमस्कार. जो दुसऱ्यासाठी खड्डा करतो ना, तो स्वतःच त्या खड्ड्यात कधी कधी पडत असतो. राजकारणात नेहमी असं होतं. दुसऱ्यासाठी खड्डे खोदायला गेलं की त्यात आपणच पडून त्रास होण्याचा धोका अधिक असतो आणि असंच काहीचं घडतंय. मागच्या काही काळामध्ये राजकारणातल्या चर्चा तुम्ही आठवताय का? जरा नीट बघा कुठल्या कुठल्या चर्चा झाल्या होत्या. एक, अजित पवार भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार. पहिल्या चर्चेनं प्रचंड जोर धरला. अजित पवार ऍक्शन मोड मध्ये नाराज, अजित पवार आउट ऑफ कव्हरेज, अजित पवार रेंजच्या बाहेर गेलेत, अजित पवार नॉट रिचेबल झालेत, काय 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 बरीच चर्चा. आणि अजित पवार भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आणि मुख्यमंत्री होणार अशी एक चर्चा सुरू झाली. या चर्चेला हवा मिळते न मिळते तो दुसरी चर्चा सुरू झाली. अजित पवार राष्ट्रवादी मधला वेगळा गट स्थापन करणार, राष्ट्रवादीतून बाहेर पडणार, मग पुन्हा नाराज, पुन्हा नॉट रिचेबल. कधी त्यांना पित्त झालं, कधी त्यांना काय झालं, त्या सगळ्या कारणासाठी अजित पवार नाराजच्या चर्चा सुरू झाल्या. आणि त्यातही पुन्हा एक जोड मिळाली, ते म्हणजे अजित पवार मुख्यमंत्री होणार. राष्ट्रवादी काँग्रेसमधले काही अजित पवारांचे समर्थक नेते दादा मुख्यमंत्री होणारच अशा स्वरूपाच्या चर्चा देखील करू लागले. म्हणजे मुख्यमंत्री होणार, मुख्यमंत्री होणार या चर्चा खूप जोर धरू लागल्या होत्या. पुढे काही चर्चा सुरू झाल्या. सेनेचे म्हणजे एकनाथ शिंदेच्या सेनेचे काही आमदार फुटणार आणि ते परत उद्धव ठाकरेंच्याकडे जाणार. काही नावं देखील समोर आली. हे फुटणार, हे फुटणार, काही मंत्री नाराज, हे सगळं चर्चा सुरू झाली. त्यानंतरची पुढची चर्चा सुरू झाली. आता न्यायालयाचा निर्णय येणार आणि एकनाथ शिंदेचं सरकार पडणार, गडगडणार. मी ही चर्चा फेब्रुवारीपासून ऐकतोय. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे आता निम्म्यावर आलाय. म्हणजे अजूनही 5 महिन्यात शिंदेचं सरकार पडलं काय, हल्लेलं नाहीये. अनेकांनी तारखा दिल्या होत्या. 15 फेब्रुवारी मार्क माय वर्ड सरकार पडणार. मार्च मार्क माय वर्ड सरकार पडणार. एप्रिलमध्ये हे सरकार दिसणार नाही. संजय राऊत, आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या या चर्चा सुरू होत्या. आणि या चर्चा सुरू असतानाच अजित पवार राष्ट्रवादीतून बाहेर पडणार अशा देखील चर्चा सुरू झालेल्या होत्या. आता काही नव्या चर्चा सुरू झाल्या. म्हणजे सरकार तर पडलं नाहीच. 5-5 वेळेला तारखा दिल्या पण सरकार पडलं नाही. अजित पवार आणि मी कुठं जाणार नाही, मरेपर्यंत मी राष्ट्रवादीत असं सांगून टाकलं. कोण मरेपर्यंत नाही, पण मरेपर्यंत राष्ट्रवादीत हे सांगून टाकलं. म्हणजे अजित पवारच्या बाहेर जाण्याची चर्चा त्या काळापुरती थांबली. सरकार पडलं नाही. आता नवी चर्चा सुरू केली. एकनाथ शिंदेंना कळालेलं आहे की आपलं सरकार पडणार आहे, म्हणून त्यांच्या कामाचा वेग मंदावलेला आहे, धडाका मंदावलेला आहे. ह्या बातम्या वर्तमानपत्रात सुद्धा छापून येऊ लागल्या. अर्थात वर्तमानपत्रात काय छापून यावं हे सिल्वर ओक मातोश्री ठरवणार असेल तर तेच छापून येतं. कसं आहे, ज्याची खावी भाकरी त्याची करावी चाकरी अशी वर्तमानपत्रवाल्यांची अवस्था आहे. त्यामुळे ते जे बातम्या देतात त्या या प्रसिद्ध करायच्या. आता या सगळ्या चर्चांचा परिणाम काय झाला, म्हणजे उगाचच झाला. तो म्हणजे एकनाथ शिंदेच्या मनामध्ये आपलं सरकार पडतंय की काय अशी भावना होईल. एकनाथ शिंदे अस्वस्थ होतील. आता हा परिणाम काय झाल्यापेक्षा काय प्रस्तावित होता हे महत्वाचं आहे. एकनाथ शिंदे अस्वस्थ होतील. देवेंद्र फडणवीसांना शिंदे अस्वस्थ झाल्यामुळे आता मुख्यमंत्री पद मिळण्याचे स्वप्न पडायला लागतील. मग फडणवीस स्वतःहून अजून कुठे संपर्क करायला लागतील आणि मग एकनाथ शिंदे त्यांच्यापासून दुरावायला सुरुवात होतील. मुंगेरी लाल के हसीन सपने, म्हणजे हे सगळं होईल. आता फडणवीसांनी स्वतःहून उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलंय आणि शिंदेचं मुख्यमंत्रीपद स्वीकारलंय. त्यावर काय भानगड? पुन्हा मग नागपुरात बैठक, शिंदेंना मनविण्याचा प्रयत्न, शिंदेंना समजविण्याचा प्रयत्न. शहा आले, हे आले, ते आले. भाजपवाल्यांच्या कानात बिड्या आहेत का, धोत्रावर इन करतात का, बगलत रेडू बांधलाय, मला कळतच नाही. चांगला चालू असलेलं सरकार, अजित पवार येतील या एका अझम्पशनवर ते भाजपवाले आपलं सरकार पाडायला तयार होतील आणि यांच्या हाती देतील अशी शक्यता तुम्हाला वाटते का? लक्षात घ्या, देशाच्या उद्योग जगताची सगळ्यात मोठी व्याप्ती असलेले 3 राज्य आहेत. 1 गुजरात, 2 महाराष्ट्र, 3 कर्नाटक. मोठ्या प्रमाणावर उद्योग डेव्हलप होत असलेली ही राज्य आहेत. या 3ही राज्यावर सध्या भाजपची सत्ता आहे.
या तीनच राज्याचं योगदान देशाच्या विकासात मोठं आहे. जेव्हा ही राज्य भाजपच्या हातून जातील तेव्हा उद्योजकांच्या वाढीचा वेग मंदावतो. महाराष्ट्रात प्रकल्प यायला विलंब झाला किंवा प्रकल्पाला खीळ बसली ती 2.5 वर्षाच्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात. मेट्रो मंदावली, अणुभट्टी प्रकल्प मंदावले, ते तुमचे दुसरे प्रकल्प मंदावले ते फिल्टर करण्याचे. या सगळ्याचं कारण सरकार वेगळं असणं आहे आणि यातच खरी गोम होती. भाजपला ही सरकार हवी होती. आज कर्नाटकच्या निवडणुकीत भाजप जोर लावून उतरलाय तो ही सरकार कायम राखण्यासाठी. असं सरकार पाडण्याचा वेडेपणा भाजप करेल का? या चर्चा करून बरं, या चर्चांनी एकनाथ शिंदेंना फटका बसेल असं स्वप्न बघणाऱ्यांना, ज्यांनी ज्यांनी या चर्चा घडवल्या त्यांच्यासाठी काय घडलं, या चर्चानंतर परिणाम काय झाले असतील आणि कुणासाठी झाले असतील. बघा, मी काय म्हणालो सुरुवातीला, जो दुसऱ्यासाठी खड्डा खोदतो तो आपल्याच खड्ड्यात पडत असतो. तसंच झालंय. दादांची मुख्यमंत्री पदाची मनीषा एवढी जागी झाली की दादांना आता पहाटे उठून पुन्हा एकदा मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो आहे अशी स्वप्न पडायला लागली. दादांची स्वप्न इतकी वाढली की दादांच्या स्वप्नामुळं काकांनाच अस्वस्थ व्हायला लागलं. कारण काकांचा गेम तुम्हाला माहित आहे. काकांना स्वतःशिवाय राष्ट्रवादीतला दुसरा कोणता मुख्यमंत्री करायचा असेल तर ते सुप्रिया सुळे असेल. अर्थात काकांची ही सुद्धा मुंगेरीलाल की हसीन सपनेच असतील. कारण राष्ट्रवादीला बहुमत मिळणार कधी, ते सत्तेवर येणार कधी, तो पश्चिम महाराष्ट्रवादी पक्ष. त्यामुळं काकांची अस्वस्थता अजित पवारांच्या खात्री बघून वाढायला लागली आणि काकांनीच गेम केला, राजीनाम्याचा ड्रामा केला. मी ड्रामा हा शब्द पुन्हा वापरतोय. ड्रामा केला, दिला. बरं, कुणाला दिला? काकांना आपला राजीनामा दिला. राजीनामा स्वीकारायचा की नाही यासाठी काकांनी एक समिती नेमली. काकांनी नेमलेल्या समितीने काकांनीच काकाला दिलेला राजीनामा नामंजूर केला आणि पुन्हा काकांना अध्यक्ष म्हणून विराजमान व्हायला सांगितलं. काकांच्या समितीने शिफारशी केलेल्या काकांनी मान्य केल्या आणि काकांनी परत एकदा आपणच राष्ट्रवादीचे अध्यक्ष अशी म्हणून सूत्र स्वीकारली. पण परिणाम, दादांच्या मनात आपला गेम झाला ही भावना वाढीला लागली. गेम करायचा होता एकनाथ शिंदेचा, गेम झाला अजित पवारांचा. पहिला परिणाम. दुसऱ्या चर्चा सुरू झाली, संजय राऊत राष्ट्रवादीत जाणार. तुम्ही कुठं इकडं तिकडं म्हणाल तर यांची माणसं कुठं घालता येणार नाहीत का? ती घालता येतील ना. संजय राऊत राष्ट्रवादीत जाणार. कोण चर्चा करता राव ही असली फालतू? काय फालतू चर्चा आहे ही? संजय राऊत राष्ट्रवादीत जाणार म्हणे. हा का विषय झाला? अहो, जे गेलेत त्यांना कुठे जाणार म्हणून म्हणताय तुम्ही? मैं शरद पवार का आदमी हूं असं ज्याने अभिमानाने सांगितलं होतं ते राष्ट्रवादीत जाणार अशी चर्चा करताय. मुळात ते तनाने उद्धव ठाकरेंच्या सोबत असतील. मन आणि धनाने, आपल्याकडे तन मन धन असा शब्द आहे म्हणून मन आणि धनाने असं म्हटलं मी. तनाने ते उद्धव ठाकरेंच्या सोबत आहेत, मन धनाने ते केव्हाच राष्ट्रवादी सोबत निघून गेलेले आहेत. त्यामुळं फक्त अधिकृतता काय ती पुन्हा मग राष्ट्रवादीचे ते मुखपत्र ना, काय त्याचं नाव, त्या ह्याचं ते भोंगळे काढतात, ते पुस्तक काढतात ते राष्ट्रवादी नावाचं, त्याचे संपादक वगैरे म्हणून संजय राऊत बसतील. बिचाऱ्या भोंगळेंनी काळजी घ्यावी. राऊत जर राष्ट्रवादीत आले तर आपलं पद उगाच त्या साप्ताहिकाचं जायला नको, एवढी काळजी घ्यावी. परिणाम काय झाला? ही दोन चर्चा झाल्या. परिणाम दुसरा काय झाला? ती वज्रमूठ बंदच झाली. हो, म्हणजे ती बंद मूठ असते, नाही खोलली म्हणायला पाहिजे ना, बंद झाली नाही. वज्रमूठ खोलल्या गेली आणि कळलं अंदर कुछ भी नाहीये, बंद मुठ्ठी लाग की खोले तो खाक की. आणि वज्रमूठ उघडल्याबरोबर कळलं की ही खाक की होती. त्या सभा घेऊन कसतरी आमचं एंटरटेनमेंट होत होतं, मजा ऐकायला मिळायची. उद्धव ठाकरे काहीतरी बोलायचे, ते म्हणायचे जाना तिकडे चीनमध्ये त्या जिनपिंगकडे ईडी पाठवा, मग बघा ईडी परत येते काय. आता कोण सांगायचं उद्धव ठाकरेंना की ईडी हे भारतातली यंत्रणा आहे, तिचं काही चीनमध्ये चालत नसतं. बिचाऱ्या संजय राऊतांना उद्धव ठाकरेंचं भाषण चालू असताना मस्त झोप लागायची. ती बिचाऱ्या संजय राऊतांच्या नशिबी आता नाही आहे.
म्हणजे वज्रमूठच्या सभा रद्द झाल्या आणि आमची मूठ ही वज्रमूठ नाही आहे हे सिद्ध झालं. दुसऱ्यासाठी खड्डे करायला लागलं की हा गोळ होतो. त्यामुळं उगाच एकनाथ शिंदेसाठी खड्डा करून त्यांची अस्वस्थता वाढवून तुम्हीच त्या खड्ड्यात पडू लागले आहेत. झालंय काय, शिंदे अलर्ट झालेत. त्यांनी कामाची पद्धत बदलली आहे. त्यांच्या सगळ्या माणसांना जवळ करण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे ते उगाच तानाजी सावंतांच्या विषयी शंका निर्माण करायच्या, उगाच अब्दुल सत्तारांच्या विषयी शंका निर्माण करायच्या, उगाच अजून कोणाविषयी शंका निर्माण करायच्या, ही जी खेळी चालली होती ती थांबली आहे. आणि आता शिंदे अलर्ट झालेत. अलर्ट मोडवर आलेले शिंदे या सगळ्यांसाठी अडचणीचे ठरू शकतात. त्यामुळं खड्डे खोदताना कधीही आपलाच पाय तर त्यात पडणार नाही ना, याची काळजी घ्यायला हवी. तीच महाविकास आघाडीनं न घेतल्यामुळं हा अनावस्था प्रसंग महाविकास आघाडीवर ओढावलेला आहे. तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.